राज्यातल्या महिलांनी स्वसंरक्षण शेवटी पोलिसांच्याकडूनही या सगळ्या अपेक्षा करतो आपण, पण महिलांनी काळजीपूर्वक राहावं. मुलांना आपल्या शाळेत आपण सोडतो, त्या मुलाची बालकाची संध्याकाळी घरी आल्यावर पूर्ण चौकशी करावी, त्याशी चर्चा करावी. बालक घाबरलं आहे, काय त्याच्यावर परिणाम आहेत. आणि विशेषतः ह्या ज्या इव्हेंट्स चालू आहेत महाराष्ट्रात, त्या इव्हेंट्स या आवश्यक नाही आहेत. सरकारच्या योजना जर लोकप्रिय असतील तर त्याचा प्रचार करण्यासाठी सरकारला वेळ घालवण्याची गरज नाही. त्या लोकप्रिय होत नाहीत म्हणून सतत जे इव्हेंट्स चालू आहेत, बसेस 400, 800, 1000, 2000, 4000 बसेस पाठवून महिला गोळा करण्याचा जे उद्योग चालू आहे, ते उद्योग महाराष्ट्रातल्या महिलांनी ओळखला पाहिजे. हे 2 महिन्यासाठी पुतना मावशीचं प्रेम जसं म्हणतात तसं आहे, त्याच्या पलीकडे काही नाही आहे. गुलाबी रंग राहील काय विधानसभेपर्यंत? गुलाबी रंग करकरीत राहील का असं वाटतं का तुम्हाला? कशात राहील? गुलाबी रंग हां, विधानसभेची निवडणूक लागेपर्यंत करकरीत राहील असं वाटतं का? अजितदादा गुलाबी शर्ट आणि कपडे घालतात, जॅकेट. तुम्ही पण आज गुलाबी शर्ट घातलं आहे. राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळेचा तुम्ही जो आदर्श घालून दिला, जयंत पॅटर्न म्हणून राज्यात संपूर्ण राबवला गेला. शालेय शिक्षण मंत्र्यांना तुम्ही काय आवाहन करता आणि शाळेतील सर्व मुख्याध्यापक असतील, संस्थाचालक असतील? मी असं सांगेन की आता 1ली ते 4थीचे ज्या प्राथमिक खाजगी शाळा आहेत, तिथं तर आग्रहाने आपण ठरवलं पाहिजे की महिलाच स्टाफ असला पाहिजे. टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफ हा महिला असला पाहिजे, म्हणजे अशा गुन्ह्यात कमतरता येईल किंवा गुन्हे थांबतील. त्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. CCTVच्या संदर्भात काय राज्य सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे? शाळेमध्ये अनेक CCTV नाही आहेत. हां, CCTV शाळेमध्ये CCTV लावलेच पाहिजेत. बऱ्याच शाळेत आहेत, जिथं लावलेले नाही तिथं पोलिसांनी, सरकारने त्यांना कंपल्शन करायला पाहिजे की CCTV पाहिजेत. प्रत्येक शाळेत झालेली हालचाल नोंद करणं आवश्यक.